जळगावात मराठीचा झेंडा उंचावला। सुप्रीम कॉलनीत मनसेकडून वाचन संस्कृतीचा जागर। जळगाव शहरातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर येत आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। मुस्लिम बहुल परिसरात मराठी वृत्तपत्राचे वाचनालय सुरू करून भाषिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला। जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या शाखेतर्फे हे वाचनालय सुरू करण्यात आले असून येथे दररोज सकाळी 10 विविध मराठी वर्तमानपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या उपक्रमाचा उद्देश म्हणजे स्थानिक नागरिकांमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण करणे आणि ज्ञानाचा प्रसार करणे। वाचनालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। ढोल ताशाच्या गजरात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हा कार्यक्रम जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या हस्ते पार पडला। मुस्लिम बहुल भागात मराठी वर्तमानपत्राचे वाचनालय सुरू करणे हे केवळ भाषेच्या जतनासाठी नाही तर समाजातील विविध घटकांना जोडणारा एक सकारात्मक पूल आहे। या उपक्रमामुळे केवळ वाचन संस्कृती वाढणार नाही तर समाजात ऐक्य, समजूतदारपणा आणि सांस्कृतिक जवळीक ही निर्माण होणार आहे। या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, सुप्रसिद्ध कलाकार जहांगीर पिंटर, विभागाध्यक्ष राहुल चव्हाण, विशाल जाधव, खुशाल ठाकूर, महेंद्र सपकाळे, विकास पात्रे, युसुफ खाटिक, बादशाह शहा, बहुसंख्य महाराष्ट्र सैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। अशा प्रकारे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात आणि मराठी भाषेचा गौरव उंचावतात। जळगाव येथे पहिली आमची जिल्हा बैठक होती। जिल्हा बैठकीमध्ये मुस्लिम मोहल्ल्यातील लोकांनी प्रस्ताव दिला की इकडे वाचनालयाचं जे ओपनिंग आहे ते वाचनालयाचं ओपनिंग बरेच दिवस झाले करायचं मनामध्ये होतं, परंतु ते झालं नाही आहे। तर तुम्ही ओपनिंग करायला याल का, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो। आमचे युसुफ खाटिक म्हणजे शाखाध्यक्ष आहेत, त्यांच्या सहकार्याने या सगळ्या इथे गोष्टी होत आहेत। विशेषतः बघायला गेलं तर मुस्लिम एरियामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम जास्त लोक राहत आहेत त्या ठिकाणी मराठी वृत्तपत्रचं वाचनालयाचं ओपनिंग या ठिकाणी होतं आहे। आणि फक्त आपण नॉर्मली बोलतो की नाही असंच करायचं म्हणून केलं आहे, तर इथे खरंच मराठी वृत्तपत्र आहे। आणि इथे ज्यावेळी लोकांशी मी बोललो त्यावेळी मुस्लिम लोक देखील सुंदर मराठी बोलत आहेत। त्याच्यामुळे आपल्याला ते बरं वाटतं की मराठी कशी जोपासावी हे जळगावमधल्या मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे, कारण मुस्लिम असूनही ते लोक मराठी बोलतात। माझं इकडच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना तसेच जळगाववासियांना या वाचनालयाच्या ओपनिंग प्रसंगी शुभेच्छा देतो। आणि यांनी आमच्या वाचनालयाचं उद्घाटन केलं। आम्ही मुस्लिम बहु एरियामध्ये राहतो, पण आम्ही महाराष्ट्राचे राहणारे म्हणून आम्हाला मराठी चांगली बोलता येते। माझ्याकडून काही मराठीत बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही क्षमा करावी। आणि आम्ही जास्त आता मराठी पेपर इथे वाचायला सुरुवात केलेली आहे आणि इथले तरुण मुलांना देखील आम्ही हेच विचार करतो आहे का इथे यांनी रोज यावे आणि रोज मराठी पेपर वाचावा, म्हणजे जगात काय चाललेलं आहे हे आजकालच्या नवी पिढीला पण देखील माहिती व्हायला पाहिजे। एवढ्यासाठी आम्ही जे वाचनालय चालू केलं आणि साहेबांचे आम्ही आभारी आहोत, त्यांनी आम्हाला भेट दिली आणि आमचं इथे वाचनालयाचं उद्घाटन केलं। ओके।